नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पाहणार आहोत अमरावतीतल्या राड्याची. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर आता अमरावतीत राजकारण पेटलंय. पुतळ्याच्या मुद्द्यावरून युवा स्वाभिमान पक्षानं अमरावती महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये खडाजंगी उडाली. तर अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरमध्ये शिवभक्तांनी पुतळा बसवला होता. मात्र परवानगी शिवाय पुतळा बसवल्याच्या रागावरून प्रशासनानं पुतळा हटवला. त्यामुळे दर्यापूरमध्ये तणाव निर्माण झाला. तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा रात्रीतून पुतळा बसवण्यात आला. हा पुतळाही हटवण्यात आलाय. त्यानंतर लहुजी शक्ती सेनेनं आक्रमक असं आंदोलन सुरू केलंय. अमरावतीमध्ये पुतळ्यावरून जोरदार राजकारण पेटलंय. आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं पालिकेवर मोर्चा काढला. महिला कार्यकर्त्या बांगड्या घेऊन पालिकेवर धडकल्या. यावेळी पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर पालिकेवर बांगड्या फेकण्यात आल्या. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. प्रचंड असा राडा पाहायला मिळाला अमरावतीमध्ये आणि पुतळ्यावरून हे सगळं राजकारण सुरू झालेलं आहे. अनेक कार्यकर्त्यांना तिथे ताब्यात सुद्धा आता घेण्यात आलेला आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये स्वाभिमानी युवा संघटनेच्या वतीनं जे आंदोलन करण्यात आलंय त्या आंदोलनाच्या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचं सुद्धा दिसलं आणि पुतळ्यावरून सुरू असलेलं हे राजकारण आता अमरावतीत तापताना दिसतंय. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे 3 नगरसेवक राजीनामे देणार आहेत. राजीनामा देताना गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी महापालिका परिसरात मोठा बंदोबस्त लावलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं शहरातलं वातावरण चांगलंच तापलं. त्यात लहुजी शक्ती सेनेनं शनिवारी मध्यरात्री अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला. प्रशासनाला याची माहिती मिळताच तो पुतळा काही तासात पहाटे काढून टाकण्यात आला. या कारवाईमुळे कार्यकर्ते चांगले संतापले. या घटनेच्या निषेधार्थ ते महापालिकेच्या बाहेर निदर्शनं करणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आहेत. तुषार, आत्ताची काय परिस्थिती आहे नेमकी तिथली आणि हा वाद इतका का चिघळला? विलास, सध्या अमरावती जिल्ह्याचं राजकारण हे पुतळ्याच्या राजकारणाने ढवळून निघत आहे. अमरावती शहरामध्ये 3 वेगवेगळ्या घटना घडल्या. एक राजापेठचा उड्डाणपूल असेल, तिथे रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. तर दुसरीकडे लहुजी सेनेचे जे कार्यकर्ते होते त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जो पुतळा होता तो कलेक्टर ऑफिसच्या गेटवर बसवला. तर शिवसेनेने दर्यापूर येथे तिथे देखील एक पुतळा बसवला. तर एकंदरीत या संपूर्ण परिस्थितीचं बघायचं झालं तर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. काल काहीसा तणावाचं वातावरण होतं, आज देखील तणावाचं वातावरण आहे. पण पोलिसांनी पूर्ण शक्तीनिशी संपूर्ण जे आंदोलन होतं ते हाणून पाडलेलं आहे. सुरुवातीला रवी राणा यांनी जो पुतळा बसवला होता राजापेठमध्ये, आज पहाटेच्या सुमारामध्ये पोलिसांनी तो चोख पोलीस बंदोबस्तामध्ये काढून टाकला. तर दुसरीकडे लहुजी सेना असेल किंवा शिवसेनेने देखील जो पुतळा बसवला ते देखील पोलिसांनी काढून टाकलेले आहे. एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं की मध्यंतरीच्या काही काळामध्ये विकासाच्या राजकारणापेक्षा भावनिक राजकारणाला जास्त महत्त्व आलेलं पाहायला मिळतं. आणि जेव्हा काही या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी तुषार आता आपल्यासोबत आमदार रवी राणा आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि आपल्यासोबत काँग्रेसचे नेते प्रवक्ते दिलीप एडटकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. पहिल्यांदा रवी राणा यांच्याकडे जातोय. रवीजी, काय तुमची नेमकी भूमिका आहे? का कार्यकर्ते इतके आक्रमक झाले? नाही, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे आणि त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभ क्षणी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही शिवभक्तांनी त्या ठिकाणी लावला, बसवला आणि गेल्या 3 वर्षापासून ती मागणी होती. त्या ठिकाणी ओटा तयार करून ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे बसू म्हणून. आणि त्या ठिकाणी तेव्हा त्या राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंतीनिमित्त जो पुतळा बसवल्यानंतर त्या ठिकाणी शिवभक्तांच्या
आरती झाली, आराधना झाली, दुधाचा अभिषेक रवीजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. कदाचित तुम्ही रेंजमध्ये नाही आहेत. पण आता आपल्यासोबत आमदार रवी राणा होते. ते सांगत होते की शिवभक्तांनी तिथे पुतळा बसवला होता आणि त्या पुतळ्याला आज काढून टाकण्यात आलेला आहे. दिलीप एडटकर काँग्रेसचे प्रवक्ते आता आपल्यासोबत आहेत. दिलीपजी, तुमची काय भूमिका आहे? आमदार रवी राणा हे भाजप समर्थित आमदार आहेत हां, आणि नेहमीच कोणतं ना कोणतं पब्लिसिटी स्टंट करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा आवडता छंद आहे. हा एकूणच जो प्रकार आहे तो अत्यंत निषेधार्ह असून हा पुतळा जो आहे या पुतळ्याच्या परवानगीसाठी कोणताही अर्ज रवी राणा यांच्याकडून महापालिकेला करण्यात आलेला नव्हता. बर, अद्यापही त्यांनी तो केलेला नाही. केवळ वादग्रस्त मुद्दा आणायचा कुठेतरी आणि प्रसिद्धी मिळवायची हे त्यांचं आवडतं. ठीक आहे. रवी राणा आता आपल्यासोबत आहेत. मी थेट त्यांना विचारतो. रवी राणाजी, तुम्ही स्टंटबाजी करताय. तुम्ही कुठल्याही प्रकारचे तिथं परवानगीसाठी अर्ज सुद्धा केला नाही आणि पुतळा बसून वातावरण बिघडवण्याचं काम करताय असा थेट आरोप तुमच्यावर केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे हा, काही एखाद्या विकासाचा विषय नाही आहे. कुठल्या एखाद्या इमारत बांधण्याचा, रोज रस्ता बांधण्याचा विषय नाही आहे. एडटकर साहेब माझ्यासाठी सन्माननीय आहे, मी त्यांचा फार आदर करतो, पण ते आता काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आहे, त्याच्यामुळे त्यांना भाग आहे काँग्रेस पार्टीच्या विषयी त्यांचा फेवरमध्ये बोलण्यासंदर्भात. पण मला असं वाटते छत्रपती हे शिवाजी महाराज हे रवी राणाचे नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे. खरं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत असल्यानंतर 3 वर्षापासून लगातार पालकमंत्र्यांना, महानगरपालिकेला निवेदन देऊ देऊ आमचे शिवभक्त थकून गेले. त्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा महानगरपालिकेचा ठराव घेण्यात नाही आला, कुठल्याही प्रकारच्या परवानग्या घेण्यात नाही आल्या. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा ओटा बांधला, ओटा मी आज नाही बांधला, तो 3 वर्ष आधी ओटा बांधला, तेव्हा त्यांनी विरोध करायला पाहिजे होता की हा ओटा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बांधला आणि 3 वर्ष आधीपासून त्याची मागणी होती. त्या ओट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर शिवभक्तांनी बसवल्यानंतर त्या ठिकाणी ज्या परवानग्या पाहिजे, तुम्हाला पुतळा मोठा पाहिजे, छोटा पाहिजे, जे काही विषय होते त्यासाठी त्या पुतळ्यावर त्यांनी झाकून ठेवायला पाहिजे होतं. अनेक पुतळे महाराष्ट्रामध्ये झाकून ठेवले आपण. त्या ठिकाणी छन्नी हातोडा लावणे, त्या पुतळ्याला काढणे हे पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि पालकमंत्र्यांनी त्यांना आदेश दिले अधिकाऱ्यांना की आजच्या आज तो पुतळा काढा. त्यानंतर मनपा आयुक्तांनी तो पुतळा काढायचे आदेश दिले आणि त्या ठिकाणी कुठे ना कुठे महानगरपालिकेमध्ये भाजपची जे सत्ता आहे त्या ठिकाणी एक शकुनी मामा म्हणून एक तुषार भारती इथे काम करते. त्या ठिकाणी त्याच्या दहशतीमध्ये येऊन तिथे महापौरांनी तिथे पुढाकार घेतला नाही, नगरसेवकांनी पुढा घेतला नाही, ते नगरसेवक झोपले होते. हे माझं म्हणणं आहे. कारण की आमचं रक्त दिलीपजी, तुम्ही आरोप केला की यांनी महाराज हे आमचे दैवत आहे, त्या दैवताला जर छन्नी हातोड्याने तुम्ही काढाल, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही दुग्ध अभिषेक केला, त्या ठिकाणी पूजा केली, त्या ठिकाणी जर तुम्ही छन्नी हातोडा लावाल तर मी तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र माफ करणार नाही. ठीक आहे. मी दिलीपजींना विचारतोय. दिलीपजी, त्यांचं असं म्हणणं आहे की 3 वर्षापासून सातत्यानं परवानग्या मागितल्या जात होत्या, परवानगी मिळत नव्हती. कोणतीही परवानगीचा त्यांनी एक जरी कागद दाखवला तरी त्यांचं म्हणणं मान्य करावं लागेल. महापालिका त्यांची आहे, महापौर त्यांचे आहे आणि तरी सुद्धा त्यांना परवानगी मिळत नाही. कारण माझं म्हणणं आहे साहेब आपल्याला की एडटकर साहेब तुम्ही आमचे वडीलधारक आहे, मला म्हणणं आहे की छन्नी हातोडा लावायची काय गरज आहे? झाकून ठेवा ना पुतळा. तुम्हाला असं वाटते मोठा पाहिजे तर मोठा लावू, नियमाची परवानगी पाहिजे परवानग्या द्या. महानगरपालिका आहे. पण माझं म्हणणं आहे छन्नी हातोडा लावून तो पुतळा काढणे आणि अतिक्रमण विभागाच्या गोडाऊन मध्ये नेऊन टाकणे हे विटंबना नाही आहे का? हे महाराष्ट्रामधला मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतं जमा करतात. आज बाळासाहेब ठाकरे असते तर छत्रपती शिवाजी महाराजांवर बोट टाकून बोट कापलं असतं, पण त्या ठिकाणी पुतळ्याची विटंबना होते, अतिक्रमण विभागाच्या गोडाऊन मध्ये टाकले जाते, छन्नी हातोड्यानं रात्री काढल्या जाते.
तरी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री चूप आहे, कारण की त्यांच्या परवानगी, त्यांच्या आदेशाने हा पुतळा निघालेला आहे. आणि मी सांगतो, ठीक आहे, मी दिलीपजींकडून उत्तर घेतो. दिलीपजी, हा दिलीपजी बोला. महानगरपालिकेमध्ये भाजपचे लोक झोपली सुरुवात झालेली आहे. हा, पुतळ्याची खरी विटंबना जी आहे ती रवी राणाजींनी केलेली आहे, कारण चोरून लपून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, पुतळा बसवला, त्यांची आराधना केली, दुग्ध अभिषेक केला. हॅलो, हा रवीजी थांबा, मी येतो तुमच्याकडे. अभिषेक केला. संपूर्ण अमरावतीमध्ये कोणाचा विरोध नव्हता, त्या ठिकाणी सगळ्यांनी पूजा आराधना केली. त्यानंतर तुम्ही त्यांना छन्नी हातोडा लावता, पुतळ्याची विटंबना करता, तेव्हा तुमची सरकार झोपली होती का? अरे मी म्हणतो ना, अमरावती महानगरपालिका झोपली होती, दहशतीमध्ये होती, त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठे दबाव होता. पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी छन्नी हातोड्याचा वापर करून तुम्ही अतिक्रमणच्या गोष्टीमध्ये महाराजांना ठेवलं, हे तुमचं राज्य आहे का? खरं तर हे आरोप प्रत्यारोप सुरू राहणार आहेत. दोन्ही बाजूनी हे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पण आज महाराष्ट्राची जो सामाजिक सलोखा आहे तो सलोखा बिघडू नये याची काळजी मात्र सगळ्यांनी घेणं अतिशय गरजेचं आहे. दोघांचेही धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. यानंतर एक मोठी बातमी आहे. अबुधाबीच्या विमानतळावर ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे. येमेनच्या हुती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर तेलाच्या 3 टँकरमध्ये स्फोट झालेत. हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाल्याचं वृत्त नाहीये, पण विमानतळासारख्या अतिशय संवेदनशील अशा भागामध्ये 3 टँकरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला आणि यावेळी धुराचे प्रचंड मोठे लोड सुद्धा हवेमध्ये उठलेले आपल्याला दिसले. हुती बंडखोरांनी हा हल्ला केल्याचा आता समोर आलेला आहे. त्यांनी त्या हल्ल्याची जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक तपशील आहे या हल्ल्याबद्दल? संयुक्त अरब अमिरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज 2 स्फोट झाले. हे स्फोट ड्रोनच्या सहाय्याने झाल्याचे समजते. स्फोटानंतर विमानतळावर आगीचे लोळ पाहायला आले. संयुक्त अरब अमिरातकडून या घटनेचा तपास सुरू करण्यापूर्वीच इराण समर्थित हुती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेकडून भविष्यातही ईयूएवर हल्ले करण्यात येईल अशी धमकी देण्यात आलेली आहे. पण या हल्ल्यामागचं कारण काय कळू शकलंय? ज्या पद्धतीने माहिती मिळते, या हल्ल्यामागील अजूनही कुठलंही कारण पुढे आलेलं नाहीये. पण 2 स्फोट हे अबुधाबी विमानतळावरती सस्पेक्टेड ड्रोनच्या साहाय्याने घडले झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. 2 ठिकाणी विविध म्हणजे विमानतळाच्या आजूबाजूला हे स्फोट घडल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि हुती ही संघटना जी आहे, हे इराण जरी असली तरी यमन आणि इराणमध्ये या संघटनेवरती बंदी घालण्यात आलेली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अबुधाबीच्या ऑइल कंपनीचे जे स्टोरेज टँक्स आहे त्याच्या बाजूला मोठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कारण की इथूनच संपूर्ण जगभरामध्ये तेलाचं ने केली जाते. त्यामुळे या सगळ्याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही असंही आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलले जातं. त्यामुळे यामध्ये कोण कोण जखमी झालं या संदर्भाची प्राथमिक माहिती लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जागतिक आर्थिक मंचाच्या दाओस बैठकीत जागतिक परिस्थिती या विषयावरती विशेष भाषण करणार आहेत. या कार्यक्रमात आघाडीचे उद्योग प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरी समाज प्रतिनिधींचाही सहभाग असेल. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार की नाही याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या प्रकरणाची एकत्र सुनावणी सुप्रीम कोर्ट आज करणार आहे. निवडणुका ओबीसी आरक्षणासह की ओबीसी आरक्षणाशिवाय हा पेच महाराष्ट्र सरकार समोर आहे.